नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मराठी आणि हिंदीचं तर पेपर प्रेझेंटेशन पाहिलं. आजच्या क्लासमध्ये आपण हिस्ट्री जिओग्राफी म्हणजे इतिहास भूगोलाचं किंवा राज्यशास्त्राचं कशा प्रकारे पेपर प्रेझेंटेशन करायचंय ते पाहणार आहोत. बघा, तुम्हालाही वाटत असेल की आपला पेपर असा दिसेल तर आपले मार्क्स कोणी काट करणार नाही. आपले जर आन्सर्स असे बरोबर आपण लाईन सोडून जर लिहिले तर आपले मार्क्स कोणी कटणार नाही. आपण बुलेट पॉइंट्स टाकले तर आपले मार्क्स कटणार नाही. आपला जो पेपर आहे बाळांनो, इतिहासाचा किंवा भूगोलाचा, तर इतिहासाचा पूर्ण पेपर 120 मिनिटांचा आहे. 2 तासामध्ये आपल्याला संपूर्ण पेपर इतिहास आणि राज्यशास्त्र कंप्लीट करून द्यायचं आहे. याचं मी वेळेचं डिस्ट्रीब्युशन तुम्हाला इकडे साईडला दिलेलं आहे. ते एकदा तुम्ही बघू शकता. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त आणि फक्त टिप्स देणार आहे, की नेमकं तुम्हाला तुमचं उत्तर कसं आकर्षक करता येईल, कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची. विभागनीय प्रेझेंटेशन कसं करायचं, तर लघु उत्तर जे आहे अगदीच एका सेंटेन्स मध्ये ज्याची आन्सर लिहायचे एमसीक्यू, ते पहिल्यांदा तुम्हाला करायचे आहेत आणि थेट उत्तर तिथं लिहायचं आहे. 1 ते 2 ओळी आपल्याला सोडायचे आहेत. तिथं आपल्याला तुम्ही एमसीक्यू जरी लिहित असाल, त्याचं आन्सर लिहिल्यानंतर त्याला अंडरलाईन करून एक लाईन सोडायची आहे, नंतर दुसरा आन्सर लिहायचं, जे बरेच विद्यार्थी करत असतील. वर्ष, नाव, घटना ह्या गोष्टी अचूक आल्या पाहिजे. उत्तर स्वच्छ असलं पाहिजे आणि छोटं असलं पाहिजे, लहान याच्यात असलं पाहिजे. सोबतच लघु उत्तराचा जो सेक्शन आहे, हा जो 2 ते 3 गुणांचा असतो, याच्यामध्ये तुम्हाला 25 मिनिटं तर नाही, 10-1 मिनिटात पण तुमचं ते होऊ शकतं जर तुम्हाला ते येत असेल. तुम्हाला त्याच्यात फक्त महत्त्वाची माहिती लिहायची आहे, अनावश्यक विस्तार टाळायचा आहे, मुद्द्यांची क्रमवार योग्यता आणि स्पष्ट भाषा वापरायची. आता विस्तृत जर आपण पाहिलं, तर हा सगळ्यात मोठा पार्ट आहे. याच्यामध्ये सगळ्यात जास्त वेळ जाईल तुमचा. जवळपास 1-1 तास याच्यामध्ये जातो. 1 तास पर्यंत तर जातोच. याच्यामध्ये पेपरचा हा सर्वात महत्वाचा भाग असतो, जिथे जास्त गुण मिळवण्यासाठी प्रेझेंटेशन खूप महत्वाचं आहे. ओळी कशा आपण लिहितोय, कोणत्या पद्धतीनं रिप्रेझेंट करतोय, ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. उत्तराचं एक व्यवस्थित आदर्श रचना असावी. पहिल्यांदा परिचय असावा 1 ते 2 ओळीमध्ये. तर विषय काय आहे ते लिहायचे. तुम्हाला माहिती आहे 3-4 सेंटेन्स मध्ये आपण सुरुवातीला त्या गोष्टी लिहितोच. मुख्य मुद्दे हे टोटल 6 पॉइंट मध्ये आले पाहिजे. जर प्रश्न 3 मार्कचा असेल तर 6 पॉइंट्स आपले असलेच पाहिजे आणि ते अॅक्युरेट असले पाहिजे. काही शब्द जर असतील महत्वाचे, त्यांना अंडरलाईन करायला, अधोरेखित करायला विसरू नका. का, कधी, कोण, काय ह्या सर्व गोष्टी स्पष्ट करा. क्वेश्चनला क्वेश्चन विचारा. केव्हा काय झालं, कधी झालं, काय, कोण होता, अशा सगळ्या गोष्टी. विषयाची सांगता शेवट करताना आन्सरचा एंड पण व्यवस्थित करायला पाहिजे. याच्यामध्ये प्रेझेंटेशन मध्ये प्रश्न क्रमांक मोठा असावा आणि तो स्वच्छ लिहावा, जेणेकरून तो दिसेल पाहणाऱ्याला. प्रत्येक मुद्दा बुलेट पॉइंट मध्ये क्रमानं लिहायचा आहे. महत्वाचे शब्द अंडरलाईन करायचे. क्रांतीचं गाव, राजकीय तारीख वगैरे वगैरे. 6 ते 10 ओळींच्या आतमध्ये तुम्हाला एक सुंदर, जर एखादा मोठा प्रश्न असेल, 4 ते 5 मार्कचा आला समजा, तर त्याच्यासाठी तेवढे पॉइंट आवश्यक आहेत. पण तुम्हाला मॅक्सिमम 3 ते 4 पॉइंटचाच प्रश्न येतो. त्यामुळं तुम्ही 8-1 पॉइंट मध्ये तो उरकवू शकता. कारण पॉइंटिंग जर जास्त केली तर तो अतिरिक्त हे दिसतो, फुगावा दिसतो. त्यापेक्षा 8 पर्यंत 4 मार्कासाठी आणि 3 मार्काचा प्रश्न असेल तर 6 ते 7 पॉइंट तुम्ही लिहू शकता. त्यापेक्षा जास्त तुमच्याकडे इन्फॉर्मेशन हे नसते त्याच्यासाठी. उत्तरामध्ये कापाकापी टाळावी. जास्तीत जास्त सुटसुटीत उत्तर लिहिण्याच्या नादात बरेच लोक उत्तराचा शेवटच करायला विसरतात. तर ते गोष्ट कट करायची नाही. ते पूर्ण उत्तर लिहायचं, पूर्ण सेंटेन्स लिहायचं. सलग लिहिताना परिच्छेद खूप मोठा न करता छोट्या विभागामध्ये व्यवस्थित मांडायचा. सोबतच इतिहासा पेपर जो आपण लिहितोय, तर सर्वात महत्वाची त्यात गोष्ट आहे की सुव्यवस्थित मांडणी करायची. मुद्दे, परिच्छेद, निष्कर्ष लिहायचे. शिक्षकाला उत्तर वाचायला सोपं जाईल या पद्धतीने ते लिहायचं. त्यानंतरच तो तुम्हाला मार्क्स देणार आहे. ओके, या गोष्टी महत्वाच्या याच्यात आहेत. सोबतच याच्यामध्ये सादरीकरण स्वच्छ अक्षर असावं, सरळ असावं. त्याचबरोबर मी स्वच्छ म्हटलंय, तुमचं अक्षर सुंदरच असावं असं नाहीये. काही लोकांचं अक्षर असतं नॉर्मल कसंही, पण ते स्वच्छ लिहिलेलं असलं पाहिजे, खाडाखोळ नको. ओळीमध्ये स्पेसिंग असली पाहिजे, पण ती समान असली पाहिजे. ओके, समान स्पेसिंग. एक प्रश्न संपला की एक ओळ सोडणं किंवा 2 ओळ सोडणं जास्त प्रिफर करा. त्यामुळे ते पेपर नीट आणि क्लीन, सुटसुटीत दिसतो. पेपर त्याच्यामुळं सुटसुटीत दिसतो. सोबतच शेवटचे जे 15 मिनिटं आहेत, याच्यामध्ये प्रत्येक क्रमांक प्रश्नाचा तपासायचा आहे की आपण बरोबर लिहिलंय का, ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये न जाता.
ओळी सुटलेल्या जास्त नसाव्या. जर एखादं पेज मध्ये उत्तर आठवलं नाही, पेपर कोरा राहिला, तर तिथं अशी एक लाईन मारायची. ते सांगितल्यानंतरच करायचं. ते तुम्हाला सांगतील पेपरमध्ये की लाईन द्यायची आहे तशी की नाही द्यायची. त्यानंतर दोष, स्पेलिंग ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या जर जमत असेल तर. विस्तृत उत्तरातील मुख्य मुद्दे स्पष्ट दिसत आहेत का याची खात्री करायची. काही शब्द दिसत आहेत का, नसेल दिसत तर पेन्सिलनं अंडरलाईन करायचे आणि काही प्रश्न राहिले नाहीत याची अंतिम तपासणी शेवटच्या 15 मिनिटांमध्ये करायची. बाकी अशा प्रकारचा उत्तरपत्रिकेचा भाग असतो ज्यामध्ये तुम्ही तुमचा सीट नंबर वगैरे तुम्हाला ते आयडिया ते देतीलच. सोबतच तुम्हाला सब्जेक्ट कोणता आहे, पेपर कोणता आहे, इथून सुरुवात व्यवस्थित हँडरायटिंग इथून करणं सुरू करायचं. इथून कळतं चेक करणाऱ्याला की हा विद्यार्थी किती सिरियस आहे आणि किती चांगल्या पद्धतीने ना पेपर लिहिला असेल. अशा प्रकारची एक लाईन ऑलरेडी असते. इथं जर समजा प्रश्न क्रमांक पहिला असेल तर त्यातला कोणता भाग आहे त्यासाठी अजून एक लाईन तुम्ही करणं आवश्यक आहे. बरेच लोक तिकडूनही करतात, पण ते तुमच्यावर आहे. पेन्सिलनं ही लाईन करायची, पेननं नाही करायची. कारण ती जर चुकली तर खोडता आली पाहिजे. जसं की हा पहिला जो सेक्शन आहे एमसीक्यू वाला, मथुरा शिल्पशैली कोणाच्या काळात उदयाला आली, तर हे ज्याचं जर समजा हे उत्तर असेल तर ते उत्तर लिहिताना प्रश्न क्रमांक ए एक मधलं अ आणि अ मधलं पहिलं उत्तर काय आहे. तर समजा इथं कुशाण उत्तर आहे, तर ते तुम्ही तिथं लिहू शकता. हे लिहिल्यानंतर याला अंडरलाईन करायचं. त्यानंतर दुसरा याच्यासाठी एक ओळ सोडलेली आपण, इथं दुसरा क्रमांक दिला. या ठिकाणी दुसऱ्याचं उत्तर काय आहे, महाबळेश्वर भिलार कशासाठी प्रसिद्ध, पुस्तकासाठी. तर दुसऱ्याचं उत्तर लिहितानाही इथं जे आहे आपण अशा प्रकारे याचं उत्तर पुस्तकांचं असं लिहून याला व्यवस्थित अंडरलाईन करू शकता. विशेषतः पूर्ण प्रश्न लिहा. म्हणजे पूर्ण प्रश्न लिहिला, त्यानंतर उत्तर लिहिलं आणि त्यालाही खाली अंडरलाईन केलं तर ते अजून सोयीस्कर होतं. 3 मार्क्ससाठी हा सेक्शन आपल्याला याच्यामध्ये दिसतो. अशा प्रकारे तुम्ही हे पेपर प्रेझेंटेशन करू शकता इतिहास आणि भूगोल या विषयासाठी. धन्यवाद. पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या विषयासंबंधी माहिती पाहिजे कमेंट करून नक्की सांगा.